चला नेक्स्ट मॅच रॉयल किंग समोर यज्ञेश 11 बिग बॅटल बिग फाईट. आणि आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. सलामीवरती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सलील सोबत दीपेश याचं कॅप्टन आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन धर्मेश सज्ज होत आहेत. ऑल सेट, ऑफिशियल पंच रेडी. पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, येतोय डॉट बॉल. खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघादरम्यान आणि दोन्ही संघाचा खेळ या मॅच मध्ये कशा प्रकारे राहणार आहे, कोण कशा प्रकारे. ओ इकडे काय घडलंय नक्की कळायला मार्ग नाहीये. आता पंच दर्शवतील. थर्ड अंपायरला रेफर केले गेले सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. टेक्निकल टीम तिकडे नयन तांडेल, दिल बिंदास नेटवर्क, बिंदास मध्ये पहा त्या नेटवर्कला आणि सर्व गोष्टी तिकडे पाहणार आहोत डीबी नेटवर्क वर. तर तास छोटासा ब्रेक आहे, त्या अगोदर डीजेला संधी देऊया आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. खूप चांगलं एफर्ट होतं त्या ठिकाणी. मला वाटतं कोण आहे त्या ठिकाणी, आदू होता त्या ठिकाणी आणि थोडासा टप्पा पुढे पडल्या कारणानं प्रयत्न खूप चांगला होता. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, बॅकअप चांगला, फेकी वेगाने. ओ 1+ ओव्हर थ्रूच्या रूपानं अजून एक धाव, म्हणजे 2 धावा आल्यात. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर सिंगल, तिसऱ्यावर 2 धाबा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 3 धाबा धावपलकावर. महत्वाची मॅच यज्ञेश 11 संघासमोर रॉयल किंग बिग बॅटल होम टर्न. आता होम टर्नचा खेळ यज्ञेश 11 या संघासमोर कशा प्रकारे राहणार आहे. पाडल स्वीप करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, दीपेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. दीपेशने आज असं कॅप्टनचा रोल अदा केलाय आणि तो रोल अदा करत असताना ज्या ज्या वेळेला दीपेशला संधी मिळाली त्या वेळेला त्या संधीचं सोनं केलंय. परंतु या मॅच मध्ये सर्वांच्या नजरा दीपेशवर असणार आहेत. दीपेश कशा प्रकारे खेळ करणार आहे आणि किती धावांचा मजल मारणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. ओ ये क्या हुआ, कोण बात, सलील बात. पहिला विकेटचं बटन रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलंय. गॉन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 7 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस आहे भुवन यांनी या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर टाकले आणि त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा मिळाला होता भुवन यांना. परंतु भुवनचा खेळ कशा प्रकारे आहे, पहिलाच बॉल इन टू द गेट, टॅपच्या साहाय्याने 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. 11 धावपलकावरती एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय.
दुसरा षटक मार्गचा. नेक्स्ट बॉल. हो काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट हवेत होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. 2 चेंडू 11 धाबा. भुवन पुन्हा एकदा ऑन साइडला फक्त हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. 12 धाबा धावपलकावरती आहेत. 2-3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 मध्ये 12. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न समोर. हो हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. एका हाताने खूप चांगलं अट्टेम आणि जवळपास 3 धाबा वाचवल्यात. त्यामुळे धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 13 धावा. नेक्स्ट बॉल. भुवन क्रॅकिंग स्ट्रोक. बराच फ्लॅट स्ट्रोक आणि दीपेशला मात्र मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन गॉन. एक मिनिट लास्ट बॉल आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा धावपलकावरती आहेत. भुवनने केलंय कमबॅक. आता बरं 6 धावांचं षटक भुवन यांचं. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आयुष आल्या. 13 धावा. बॅकफुटवर गेले. बराच फटका हवेत. फलंदाज बाद. आयुषला सुद्धा आल्या जावं लागलंय आणि अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना यज्ञेश 11चा संघ. थँक्यू. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. चिराग आणि हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओ पहिलाच बॉलवर दांडी गुल. चिराग सुद्धा बाद. गॉन. थँक्यू. वेदांचा पहिला बॉल झेल सुटलाय. फेकी होता भरपूर उशीर गेला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 14 धावा धावपलकावरती आहेत. संगम बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. संगमचा हा बॉल टॅप केलाय. टॅप करत असताना व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त पटका एक्झिक्यूट केला चेंडू. सीमारेच्या पार. चौकार. 4 धावा. हार्दिकच्या बॅट मधून अतिशय निर्णायक वेळेला चौकार आलाय. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार येतोय. पुन्हा तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता. टायमिंग नव्हतं आणि फलंदाज बाद. हार्दिक सुद्धा बाद होतोय. गॉन. चार चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावपलकावर. पुन्हा अजून एक गडी बाद. थँक्यू. 1-8. 18 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आहे या पहिल्या इनिंग मधील. आता इकडून एखादा किमान एक चौकाराकडे जावं लागणार आहे. हलक्या हाताने चेंडूला गॅप मधून पाठवलंय फक्त सिंगल साठी आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 19 धावा धावपलकावर. 20चं टार्गेट सेट केलंय टीम यज्ञेश 11 या संघाने रॉयल किंग या संघासमोर. त्या अगोदर टॉस कडे वळणार आहोत. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? नेक्स्ट मॅच पहा. नेक्स्ट मॅच कोणाची आहे? मॅच संपल्या. शेड्यूल संपलं सर्व. ठीक आहे. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने.
चला 20 चा पाठलाग 18-20 जो जिंकणार तर टॉप 4 मध्ये जाणार आहे. सेमीफायनलचं तिकीट. आता सेमीफायनलचं तिकीट कोणाला मिळणार आहे येणारे कालवे सांगणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला निशांत सोबत भुवन. तर बॉलिंग ट्रॅकवर स्वतः कर्णधार दीपेश. 18-20 ऑल साइड. ऑफिशियल पंचडी दीपेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर फलंदाज शरीराचा वेध चेंडूने घेतला. त्यानंतर टप्पा टप्प्याने जाऊन यष्टांवर आणि अखेरकार पहिल्या विकेटचं बटन गॉन. पहिल्या चेंडूवर निशान बाद. दांडी निशांची गोल झाली आणि पहिल्या चेंडूवर ऍज अ कॅप्टनने केलाय रोल अदा. 20 टार्गेट आहे. कोण जाणार आहे सेमीफायनल मध्ये. रॉयल किंग द बिग बॅश. रॉयल किंग धमाका बिग बॅश 2026 तिसऱ्या परामध्ये आपण आहोत. शानदार दमदार आयोजन या अर्नाळा क्रीडा नगरीमध्ये. ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. भरपूर 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 येस. अजून एका विकेटचं बटन. काय जबरदस्त सुरुवात आहे यज्ञेश शेलवण या संघाची. गॉन. थँक्यू. इनिंग ब्रेक मध्ये समोरच्या व्हाईट बंगल्यावर सुद्धा जबरदस्त फिल्डिंग आहे. हार्दिक ऑलमोस्ट 4 होते आणि हार्दिकने चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना पुन्हा येतोय डॉट. 20 चा पाठलाग. पहिले 3 चेंडू मध्ये 2 गडी बाद. एकही धाव अजून धावपळकर नाहीये. पुन्हा येतोय डॉट. काय जबरदस्त सुरुवात आहे. सुरुवात असावी या प्रकारची. मॅच असावी ती सुद्धा या प्रकारची. कोणाला मिळणार आहे सेमीफायनलचं तिकीट. आता 20 च्या पाठलागला अजून एकही धाव आलेला नाहीये. दडपण वाढलंय. रॉयल किंग वर दबाव बनवलाय यज्ञेश शेलवण या संघानं. दीपेशच्या हातामध्ये पुन्हा चेंडू. हिम्मत ऑन स्ट्राइक. नेक्स्ट बॉल. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना चेंडू गेला सीमारेषा पार. वेट 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 करत असताना 4 धाब्यांसाठी. निर्णायक बोलेला चौकार आला. हिम्मतने तो थोडासा रोल अदा केला होता आणि टॅप करत असताना चेंडूला पाठवलं 4 धाब्यांसाठी. 5 मध्ये 4 ही सुरुवात आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन दीपेश सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. स्वतः कर्णधार. 4 धाबा 2 गडी बाद. मोठा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. येतोय डॉट बॉल. नैखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावपळकर. 12-16 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू डीजे. 12-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. हार्दिकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. हिम्मतवर सर्वांच्या नजरा. भुवनवर सर्वांच्या नजरा आहेत. भुवनच्या बॅटमधून चौकार आलाय परंतु हिम्मतला सुद्धा ते काम करावं लागणार आहे. समोर पहिलं षटक आठवावं लागणार आहे दीपेशचं. जिकडे 2 गडी बाद. डॉट डॉट चौकार पुन्हा डॉट. या प्रकारचं पहिलं षटक होतं. आता हार्दिक वर सर्वांच्या नजरा. समोर भुवन वर सर्वांच्या नजरा. 12-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. चला 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 थोडी घाई करा. चला चला. क्षेत्ररक्षक मध्ये वारंवार बदल केला जातोय आणि अखेरकार सर्व काही सुरळीत असताना आता 2 ऑफिशियल पंचांची चर्चा करतायत. काय चर्चा त्यांची काय होणार आहे त्या अगोदर आपण ते धावफलक सुद्धा बघणार आहोत. इक्वेशन कडे सुद्धा वळणार आहोत आणि हार्दिकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 12-16
पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल, काय जबरदस्त चेंडू होता. पायडल स्वीप करायचं होतं परंतु बॉलचा संपर्क नसल्याने येतोय डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट. दडपण वाढलंय, प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय. आता या दबावामधून किती मोठे फटके यावेळी चेंडू गॅप मधून पाठवत असताना सीमारेषा पार, परफेक्ट स्ट्रोक, 4 धाबा. थँक्यू टू से. पहिल्या षटकामध्ये जे काय ते सर्व विसरावं लागणार आहे. इकडे मॅच कुठे आहे? या मॅचला तुम्हाला जवळपास आणण्यासाठी हे निर्णायक षटक, येणारे 4 चेंडू महत्वाचे. फुल टॉस चेंडू. ओ व्हॉट अ फील्ड बा वेदान. काय जबरदस्त चेंडू अडवलाय. इतका क्रॅकिंग स्ट्रोक होता पॅडल स्वीप, परंतु त्याला सुद्धा आतमध्ये आणलं. येतं डॉट. चर्चा महत्वाची आहे. सर्वात महत्वाचं षटक दुसरं मॅच मध्ये. तुम्ही या धावा किती बनवणार आहेत? किती धावा या षटकामध्ये येणार आहेत? किती निर्धाव चेंडू येणार आहेत? किती विकेट येणार आहेत? फुल टॉस पुन्हा अडवलाय आणि आता पंचांकडे दाद मागे थर्ड अंपायर रेफर केलंय. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. सर्व गोष्टी पाहणार आहोत दिल बिंदास नेटवर्कवर. बॅटर कुठे होता? लाईनच्या बाहेर की इन? आमच्या ऑफिशियल पंचावर आहेत. काय डिसिजन देतील? नॉट आउट. सो क्लोज. इट इज सो क्लोज कॉल होता आणि नॉट आउट डिसिजन येते. सिंगल येते आणि सिंगलने आतापर्यंत धावसंख्या धावफलकात 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकार. रॉयल किंग संघ एखादा चौकार शोधतोय. एक चौकार तुम्हाला या मॅच मध्ये जिवंत ठेवतील, मॅच मध्ये पुन्हा घेऊन येतील. परंतु काय जबरदस्त षटक. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, त्यानंतर चौकार येऊन सुद्धा थोडस कमबॅक केलंय आणि त्याचं कमबॅकचं कारण होतं 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 9 धावा धावफलकावरती. हार्दिकच्या हातामध्ये चेंडू पुन्हा एकदा सोपविला गेलाय. नेक्स्ट बॉल. हार्दिक टॅप केलंय. टॅप करून गॅप मधून चेंडू पाठवलाय. रॉयल किंग संघाला एका चौकाराची गरज होती आणि तो चौकार आलाय भुवनच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा पार, चौकार, फरार. आता इक्वेशन काय? इक्वेशन आहे 7 चेंडू 7 धावा. पहा, एखाद्या चौकाराने मॅच कुठे येऊन थांबते, एखाद्या डॉट बॉलने मॅच कुठे येऊन थांबते, किती दबाव येतो. परंतु जितक्या डॉट बॉलने दबाव नाही तितक्या चौकाराने दबाव येतो आणि दबाव पूर्णपणे यज्ञेश शेलवन या संघावर आलाय. 7 मध्ये 7. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन हार्दिक समोर भुवन. बिग बॅटल. पुन्हा टॅप केलंय. पुन्हा. ओहो, व्हॉट अ फील्ड. खूप चांगली फिल्डिंग आणि अखेरकार 2 षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडू मध्ये 6 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला रॉयल किंग होमटन, समोर यज्ञेश शेलवेन. कोणाला मिळणार आहे सेमीफायनलचं तिकीट? त्या अगोदर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर थेट बोलूया मैदानाच्या दिशेने. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सलीलने केलाय. पहिलाच बॉलवर दांडी गोल. फलंदाज बाद.
राहुल भाई करते दावा नवीन नसला कालवड लावा सलीलने पहिला चेंडूवर केलाय वार आणि तो वार करत असताना चेंडू यष्टांवर आदळलाय. फलंदाज बाद. आता पलटवार करावा लागणार आहे. रॉयल किंग या संघाला पलटवार करावा लागणार आहे. सलीलने केलाय पहिल्या चेंडूवर वार. 5-6. नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर धर्मेश. 5 चेंडू 6 धावा. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. पहा मॅच कुठे आहे, मॅच कुठे बनले, कोणाला मिळणार सेमीफायनलचं तिकीट. आता एक क्वेश्चन काय. 4 चेंडू 5 धावा. 4 मध्ये 5. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत यज्ञेश 11 संघ. समोर रॉयल किंग. आता सर्वांच्या नजरा कोणावर आहेत? हिम्मतवर. सर्वांच्या नजरा हिम्मतवर आहेत. हिम्मतच्या बॅट मधून निर्णायक चौकार आलेला. 4 मध्ये 5. ऑल सेट. पॅडल स्लिप करायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. ओ हातामध्ये आला होता परंतु तितक्याच वेगाने हातामधून पुन्हा निसटला आणि चेंडू एका धावेसाठी जातोय. आता एक क्वेश्चन काय आहे. 3 मध्ये 4. तीन चेंडू 4 धावा. सलील समोर. धर्मेश. अटॅकिंग साठी दीपेश सज्ज आहेत. 3-4. ओ चेंडू डायरेक्टली टोला लागला असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची खंत नाही. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. मी पुन्हा उठेन. मी पुन्हा लढीन. कारण शांत बसायला मी काही संत नाही. 2 मध्ये 4. मॅच होती कुठे. मी प्रेक्षकांना टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे दोन्ही संघासाठी. व्हॉट अ मॅच. 6-7 ची मॅच 2-4 वर येऊन थांबले. कोण जाणार आहे सेमीफायनल मध्ये. यज्ञेश 11 की रॉयल किंग. होम टर्न. परंतु काय जबरदस्त कमबॅक केलंय सलीलने या मॅच मध्ये केलाय वार. परंतु आता पलटवार करेल कोण. पलटवार करावा लागणार आहे. त्या सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी तुम्हाला पलटवार. 2-4. नेक्स्ट बॉल. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. ओ आता 1 धावेसाठी. आता काय घडणार. 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच. रॉयल किंग धमाका बिग बॅश मध्ये. काय जबरदस्त मॅच आहे. टाळ्या आपोआप वाजतात. नाखबा अरुण तांडल कडून 500 रुपयाचं पारितोषिक असले. जर बॅटरने मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याला जाणार आणि जर बॉलरने जिंकवली तर बॉलर जाणार. नाखबा अरुण तांडल कडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. परंतु शेवटचा बॉल आहे मित्रांनो. टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही संघासाठी. व्हॉट अ मॅच. सलील समोर हिम्मत. कोण जाणार सेमीफायनल मध्ये. वार केलाय सलीलने. पलटवार करायचा आहे. पलटवार. 1 पलटवार साठी तुम्हाला सेमीफायनलचं तिकीट मिळेल. परंतु काय जबरदस्त अटॅक केलाय. 1 मध्ये 3. ओ थोडीशी हुल देण्यात आले. हुल में सब भूल हो जाता है. आता इकडे काय करणार. 1 मध्ये 3. ऑल सेट. 1 मध्ये 3. मॅच फिनिश. यज्ञेश 11 संघ टॉप 4 मध्ये जात असताना सलील मेहर ठरला या मॅचचा हिरो. अरुण तांडेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते सलीलला देण्यात येत आहे. काय जबरदस्त मॅच फिनिश केले.
मुख्यमंचावर या आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा सलीलला देण्यात येईल. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. मुख्यमंचावर या. ड्रॉ टाकणार आहे का?